ಇಂಗ್ಲಿಯಲ್ಲಿ ಸಾಧಕರ ಸನ್ಮಾನ. ಪಾಲಕರು ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯಕ್ಕಾಗಿ ಕನಸು ಕಂಡು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸಬೇಕು. ಡಾಕ್ಟರ್ ಚಿಗ್ರೆ. ಮಕ್ಕಳು ತಮ್ಮ ಮುಂದಿನ ಭವಿಷ್ಯ ರೂಪಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಕನಸಿನೊಂದಿಗೆ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಓದಿ ಗುರಿ ಮುಟ್ಟಬೇಕು. ಅದರಂತೆ ಪಾಲಕರು ಸಹ ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯದ ಕನಸು ಕಂಡು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ನೀಡುತ್ತಾ ಗುರಿ ಸಾಧಿಸಲು ಅವರಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸಬೇಕೆಂದು ಡಾಕ್ಟರ್ ಅಜಿತ್ ಚಿಗ್ರೆ ಪಾಲಕರಿಗೆ ಕಿವಿಮಾತು ಹೇಳಿದರು. ಅವರು ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಿನ ಇಂಗ್ಲಿ ಗ್ರಾಮದ ವಿವಿಧೋದ್ದೇಶಗಳ ಪ್ರಾಥಮಿಕ ಗ್ರಾಮೀಣ ಕೃಷಿ ಸಹಕಾರಿ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಇಂಗ್ಲಿ ಗ್ರಾಮದ ಸಾಧಕರ ಸನ್ಮಾನ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿ ರೂಪುಗೊಳ್ಳಲು ಕಷ್ಟಪಡಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಇಂದಿನ ಆಧುನಿಕ ಯುಗದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣ ಬಹಳ ಮಹತ್ವದ್ದಾಗಿದ್ದು, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಓದಿ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿ ರೂಪುಗೊಳ್ಳಬೇಕು ಮತ್ತು पालकरू मಕ್ಕಳ ಓದಿಗೆ सहकार ನೀಡಬೇಕು ಎಂದರು. आता सगळेजण सर बोलले, डॉक्टर साहेब बोलले, सर बोलले, स्नेहा बोलली. प्रत्येकाला एक एक जीवनामध्ये काय असतं, एम असायला पाहिजे. फक्त आपण एम ठेवून उपयोगाचं नाही, ते आईवडिलांना सुद्धा एम ठेवायला पाहिजे. कारण कसं असतंय, स्वप्न हे बघायलाच पाहिजे. स्वप्न बघितल्याशिवाय साकार होत नाही. स्वप्न साकार करण्यासाठी काय प्रयत्न करायला लागते, किती तास अभ्यास करायला लागते, काय करते, हे सगळं बोलले. पण तसंच आता ह्यांच्या आईवडिलांनी कसं केलं, त्या प्रकारे त्यांना सुद्धा स्वप्न बघायची सवय पाहिजे. आपल्या मुलगी घ्यायला पाहिजे. मुलगीनं जे स्वप्न पाहिलेले असते ते आता पालकांनी करायला पाहिजे. आता सुधीर मोरे सांगितलं, आम्हाला झालं नाही ते त्यांनी आमच्या मुलांच्या रूपानं झालं. आता आमच्या इंग्लीमध्ये पहिला आम्ही उदाहरण कुठलं देत होतो, शिरगुप्पी मुळवाड. कारण मुळवाड छोटं गाव असलं तरी सुद्धा तिथं अधिकारी भरपूर आहेत. कारण तिथं हायस्कूल होतं. आमच्या गावामध्ये हायस्कूल नंतर झालं. कारण छोटं गाव असलं तरी सुद्धा हायस्कूल होतं, पण इथं इंग्लीमध्ये नव्हतं. कारण इंग्लीमध्ये एज्युकेशनला पहिला महत्त्व नव्हतंच. कारण काय होतं, पैलवान इंग्ली, त्याच्यामुळे सगळ्या जणांचं लक्ष कसं होतं, ते पैलवानकडे होतं. कारण क्षेत्र मोठं, शेती जास्त. आपले वाडवडील काय म्हणायचे, है गाऊन असू दे, आम्हाला कुठं पाठवायचं नाही आम्हाला. म्हणजे ही मेंटॅलिटी होती पहिल्याची आहे, त्यावेळी ते बरोबर होती. पण आता चेंज झालं. शिरगुप्पी तर बघितलं आता MD MS MBBS झालेले भरपूर पोरं आहेत. मडवाळा सुद्धा तसं. आम्ही दुसऱ्यांदा सांगत बसत होतो, आम्ही असं करायला पाहिजे, आम्ही तसं करायला पाहिजे. पण आता आमचं गाव, मला तर वाटतंय, मी तर 98-99 आलो इथं प्रॅक्टिस करायला. त्याच्याबद्दल सर आमचे डॉक्टर त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतलेलं आहे आम्ही. मग पण तिथनं काय चेंजेस झाले. कारण मला माहीत होतं की आमचे 2-2 बस करून आमची शिरगुप्पीला शाळेला जात होती लोक. कारण आमच्या इथं कॉन्व्हेंट नव्हतं. त्यावेळी आम्ही सगळेजण विचार करून सगळे वडीलधारी मंडळाने आम्हाला सपोर्ट दिल्यानंतर कॉन्व्हेंट चालू केलं. कॉन्व्हेंट 2002 मध्ये चालू झाल्यानंतर तिथं मुलांचं प्रगती म्हणजे कॉम्पिटिशन. कॉन्व्हेंट काढणे किंवा दुसरी शाळा काढणे हे ईर्ष्या नव्हतं, कॉम्पिटिशनसाठी. ज्या वेळेला कन्नड वातारला सौतीदर्श बरोबर रांगेल हा टाईप, त्याप्रमाणे ज्या वेळेला आपल्याला एकमेकांचं कॉम्पिटिशन शाळेमध्ये ज्या वेळेला कॉम्पिटिशन चालू होतं त्यावेळेला मुलं चांगलं तयार होत्या. त्यामुळं आमच्या गावातले मुलं आता MBBS MD, कारण आता फ्री सीट भरपूर लोकांना MBBS मिळालं. चौलांच्या मुलाला आता MBBS संपून MDला फ्री सीट मिळालं. BDSला 3-4 मुले. आता दास्य चौलांची नाथ आहे. सरांनी आता वाल्मिक मानेने सांगितलं त्यांनी BDS, सरांची मुली दोन्ही मुली BDS. म्हणजे असं आता प्रत्येकाला आता वाटायला लागलं काय कॉम्पिटिशन. आता पालकांमध्ये कॉम्पिटिशन चालू झालं आहे. त्यांची मुलगी होते, आमची मुलगी का होत नाही, हे ज्या वेळेला पालकांना कळते त्यावेळेला आपलं ग्राम सुधारत आहे. म्हणतात की नाही. आता ह्या मुली आता सांगलीमध्ये शिकलेल्या असणार, त्या खेड्याचं माहीत नाही त्यांना. त्यासाठी खेड्याचं माहीत नाही म्हणजे त्यांना ऐकून तर माहीत आहे, त्यांची वाडवडील येतं शिकून गेलेले आहेत. कारण MPSC करणं, KS करणं किंवा हे करणं तेवढं चेष्टा नाही. कारण आता मुलगीनं सांगितलं त्यांना, अपयश मला सुद्धा आलं. तेच म्हणतो, ज्याला अपयश येत असतंय तीच पुढं माणसं जात असतात. कधीही कुणाला जे एजीमध्ये असायचं त्यांना कष्ट काय असतं हे माहीत नसतंय. कारण त्यांना काय माहीत असतं, मी हायपाय आहे, मी चांगलं शिकलो आहे, मी पुढं जातो असं असतंय. ज्या वेळेला ठेच लागत असते त्याच वेळेला कळत असते की काय समस्या आल्या. त्यासाठी हे तुम्ही सांगायला लागत नाही की त्यांनी लोकांची सेवा 100% करणार. कारण त्यांना माहीत आहे कष्ट येऊन गेले, त्यांना ठेच लागलेलं आहे. ह्याच पद्धतीनं आता आम्हाला आता सरांनी सांगितलं PSI वगैरे इथं सांगलीला जात होतो. सांगलीला गेल्यानंतर आम्हाला एक सवय होतं, आम्ही डॉक्टर होतो. त्यामुळे आम्हाला पेशंट पाठवायचं सिव्हिलला पेशंट पाठवलं की नाही, कुणाला फोन करायचं, फोन करायचं काय, पेशंट पण इथे म्हणून. कारण त्यांनी त्या पद्धतीनं
म्हणजे कसं असतंय, सेवा ही कसल्या पद्धतीने होत असते हे माहीत नसतंय. ती एक मोठी सेवा. आम्ही डॉक्टर असून जे सेवा करतो त्याच्यापेक्षा मोठी सेवा म्हणतो मी त्याला. कारण काय होतंय, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कित्येक लोकांना लुटलं जातंय बी. मी एक डॉक्टर आहे, बोलू नये विषय, पण लुटलं जात आहे. पण त्याच्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलला त्यांचे ओळखीचे डॉक्टर असल्यामुळं, त्यांचा संबंध असल्यामुळं, तिथंच त्यांचं घर असल्यामुळं की आपल्याला इंगळीला भरपूर कित्येक लोक त्यांना फोन करून त्यांचे सहाय्य घेतल्या जाईल म्हणताना की नाही, ती एक प्रकारची सेवा आहे. त्यांना या फळाच्या रूपानं ते मिळालं आहे. आता भरपूर आमच्यात आता नृत्यमध्ये गेलेले शुभम पवार असेल किंवा निखिल मोरे असेल, त्यांनी आता देशसेवेसाठी चाललं. कारण सगळ्यात मी जास्त इम्पॉर्टन्स देतो देशसेवेला. कारण त्यांनी व्यवस्थित सेवा करायला म्हणताना आम्ही इकडे सुखरूप आहोत. त्याच्यामुळं त्यांचं पुढील फ्युचर भविष्यामध्ये त्यांनी फक्त शिपाईत म्हणून राहू नये, पुढचं त्यांचं स्टेज त्यांनी सुभेदार आपल्याला ह्या मोठ्या पदाला जाऊन त्यांनी त्यांचं एम असायला पाहिजे. आता हे आता MPSC झाले, पुढे आता IAS किंवा ते अजून प्रयत्न असेल तरी सुद्धा करायला पाहिजे. म्हणून मी त्याला पुढच्या याच्याला शुभेच्छा देऊन सगळ्या नेता मिळून आम्ही PKPच्या वतीनं, कारण चेअरमन बोलणार नाही म्हणताना मला त्याच्याबद्दल बोलायला लावले, त्याबद्दल बोलत आहे. त्यामुळं मी इथं जमलेल्या सगळ्या म्हणजे वाडवडील मंडळी किंवा ते मान्यता दिली त्यांना मी आल्याबद्दल धन्यवाद देऊन त्या सगळ्यांचा अनेकदा हे करतो. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಇಂಗ್ಳಿ ಗ್ರಾಮದ ಸುಪುತ್ರಿಯರು, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ BDO ಆಗಿ ಆಯ್ಕೆಗೊಂಡಿರುವ ಕುಮಾರಿ ಸ್ನೇಹಾ ವಿಲಾಸ್ ಮಾನೆ ಮತ್ತು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ವಿಜ್ಞಾನಿಯಾಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿರುವ ಕುಮಾರಿ ಮಯೂರಿ ದಿಲೀಪ್ ಮಾನೆ ಅದರಂತೆ ಇಂಗ್ಳಿ ಗ್ರಾಮದ ಸುಪುತ್ರರು ಭಾರತೀಯ ಸೇನೆಯಲ್ಲಿ ಅಗ್ನಿವೀರರಲ್ಲಿ ಆಯ್ಕೆಗೊಂಡಿರುವ ಶುಭಂ ಪರಶುರಾಮ್ ಪವಾರ್ ಮತ್ತು ಅರೆ ಸೇನೆಯಲ್ಲಿ ಆಯ್ಕೆಗೊಂಡಿರುವ ನಿಖಿಲ್ ತಾತ್ಯಾಸಾಬ್ ಮೋರೆ ಇವರನ್ನು ಸಹಕಾರಿಯ ವತಿಯಿಂದ ಸನ್ಮಾನಿಸಿ ಗೌರವಿಸಲಾಯಿತು. ಸನ್ಮಾನ ಸ್ವೀಕರಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ಸ್ನೇಹಾ ಮಾನೆ ಮತ್ತು ಮಯೂರಿ ಮಾನೆ ಅವರು ತಾವು ಈ ಹುದ್ದೆಗೇರಲು ಪಟ್ಟ ಪರಿಶ್ರಮ, ತಂದೆ ತಾಯಿ ಅವರ ಸಹಕಾರದ ಜೊತೆಗೆ ಗುರಿ ಮುಟ್ಟುವ ಛಲದೊಂದಿಗೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದದ ಫಲದಿಂದಾಗಿ ಇಂದು ನಾವು ಈ ಗುರಿ ಮುಟ್ಟಲು ಸಾಧ್ಯವಾಗಿದೆ. ನೀವು ನಮ್ಮನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕರೆಯಿಸಿ ಸನ್ಮಾನಿಸಿ ಗೌರವಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಕೃತಜ್ಞತೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇವೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ವೃತ್ತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಸೇವೆ ಮಾಡುತ್ತಾ ಗ್ರಾಮದ ಕೀರ್ತಿ ಹೆಚ್ಚಿಸುತ್ತೇವೆ ಎಂದರು. जिथे जहाजाची जिद्द असते तिथे कोणतंही म्हणजे पादळ अपयशी ठरतं. तसंच काहीचं माझं होतं की कारण एक राजपत्रित अधिकारी होण्याच्या माझ्या जिद्दीला कुठल्याच अपयशाच्या वादळांनी म्हणजे रोखू शकलं नाही मला. कारण तर या प्रवासात माझ्यासोबत खंबीरपणे माझे आई वडील आणि माझा भाऊ दिशादर्शकाची भूमिका बजावत होते. सोबत माझा संपूर्ण माने परिवार आणि माझे भावंड मला हर प्रकारची मदत करत होते. म्हणजे प्रत्येकास प्रोत्साहन देणं, कुठल्याही अपयशाला घाबरू न देता पुढं अभ्यास कंटिन्यू ठेवणं याबाबत कायम प्रोत्साहन मिळत होतं. मला जे मिळालेलं पद आहे म्हणजे BDO ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर हे ग्रामविकास खात्याअंतर्गत येते आणि ग्रामविकास खाते किंवा ग्रामविकासाला सहकाराशिवाय पर्याय नाही. हे खूप आधी शासनकर्त्यांना लक्षात आलं होतं. त्यामुळं स्वातंत्र्यापूर्वीपासूनच आपले जे सहकारी सोसायटी आहेत त्यांची स्थापना आहे. मग कसं आहे, सहकारी सोसायट्यांमुळेच ग्रामीण विकास आणि म्हणजे शिवाय लोकांना एकवटल्या आणण्याची ताकद आहे. आणि इथलं जे आर्थिक स्वावलंबन आहे ते हे आपल्यासारख्या सोसायट्यांमुळेच आहे. या सोसायटीचं मी वडिलांकडनं बऱ्याच वेळा कौतुकास्पद शब्द ऐकलेले आहेत. त्या सोसायटीचाच आदर्श घेऊन
मी जिथे कुठे ज्या पंचायत समितीवर काम करेन तिथे मी ग्राम विकास करू शकेन किंवा लोकोपयोगी काम करू शकेन असा मी तुमच्या सगळ्यांकडनं आदर्श घेते आणि त्या दृष्टीनं मला शक्य तेवढं मी समाजाला द्यायचा प्रयत्न नक्की करेन आणि अशा प्रकारे मला इथे बोलवून माझा सन्मान केला त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद देते. थँक्यू. या कंपनीमध्ये काम करते. आमचे जे लॅब्स आहेत त्या युरोप, अमेरिका, त्याच्यानंतर शांघाय, सिंगापूर या सगळ्या देशामध्ये लॅब्स आमच्या आहेत आता सध्या, तिथे सगळे काम करत आहे. माझं काम असं आहे की मी प्री क्लिनिकल स्टडीज करते. प्री क्लिनिकल स्टडीज म्हणजे काय, जे स्टडीज जे प्रयोग आपण प्राण्यांवर केले जाते. आपण हे सगळं सिनेमा किंवा ह्याच्यामध्ये बघितलं असेल की असा स्टडी केला जातो, पण नक्की काय होतं फार्मा बॅकग्राऊंडमध्ये, तर हे मी सांगेन की प्राण्यांना म्हणजे उंदीर, त्याच्यानंतर लहान प्राणी जसे की उंदीर, त्याच्यानंतर ससा, मोठे प्राणी कुत्रा, माकड, ह्यांच्यावर आम्ही प्रयोग केले जातात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची औषधं देऊन त्यांचे जे सॅम्पल्स असतात म्हणजे ब्लड समजा किंवा वेगवेगळे आपल्या बॉडीमधले जे ऑर्गन्स आहेत ते काढून जो आपण ड्रग त्यांना दिला आहे तो त्यांच्या कुठंपर्यंत आणि किती प्रमाणात त्यांच्या बॉडीमध्ये त्यांच्या शरीरामध्ये आहे आणि तो किती प्रमाणात तो काम करू शकतो हे सगळं आम्ही त्याच्यामध्ये चेक केलं जातं. आणि हे सगळं असतानाच की आपण एखादी आता आपण ताप आला की औषध घेतो, तापावरची गोळी घेतो किंवा आता कोविडमध्ये लस आली होती, वेगवेगळ्या लसी आल्या होत्या, मग त्याचं प्रमाण किती होतं, आपण ताप आल्यावर ज्या गोळ्या घेतो सकाळ दुपार संध्याकाळच का घेतो किंवा इंजेक्शनमधूनच का घेतलं जातं, तर त्यासाठी सुद्धा खूप मोठा अभ्यास आहे आणि त्याचे वेगवेगळे घटक त्यासाठी खूप उपयोगी पडतात. त्या सगळ्या घटकांचा जो मी आहे तो आता अभ्यास करते. त्याच्यानंतर जे असतं ते माणसांवर स्टडी केला जातो. तर प्राण्यांवर करून आणि माणसांवर याच्यामध्ये काय साम्य आहे, तर ह्या सगळ्या हे साम्य लक्षात घेऊन माणसांवर किती प्रमाणामध्ये आपल्या त्या औषधाचं प्रमाण असलं पाहिजे हे आम्ही को रिलेट केलं जातं. आणि अशा त्याच्यानंतर माणसांवरचे स्टडीज होतात त्याला क्लिनिकल स्टडीज असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळे टप्पे आहेत की पहिला 100 ते 200 माणसांवर स्टडी केला जातो, त्याच्यानंतर 1000 लोकांवर स्टडी केला जातो. त्याच्यानंतर जे इतकं सांगेन की जेव्हा मी बँगलोरमध्ये होते, जेव्हा मी जॉब करायला लागले आणि तिथे असताना कोविडचा काळ आला, त्याच्यामध्ये असं झालं की कोविडची सिच्युएशन तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे की आपण कसे हालाखीतून दिवस काढले आणि तिथे असताना आम्हाला खूप सोयी मिळाल्या नाही आणि त्यात आणि आम्ही फक्त आमच्या शिफ्टमध्ये काम चालू होतं कारण फार्मा फील्ड हे असं आहे की आपण कोणतीही कंडिशन आली तरी त्याच्यामध्ये थांबू शकत नाही. आणि ते असताना माझ्या आईवडिलांनी मला धैर्य दिलं की तू म्हणजे माझ्यावर जो विश्वास दाखवला, इव्हन माझ्या काका काकी जे असतील माने परिवाराने भाऊ म्हणजे दादा वगैरे सगळ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल मी त्या सगळ्यांचे खूप ऋणी आहे. आणि सांगण्याचा उद्देश काय की कोणतंही काम करत असताना खचून जाऊ नका, परिस्थितीत तुमच्यावर परचड होऊ देऊ नका, इतकंच बोलेन मी. आणि तुम्ही सगळ्यांनी माझा सत्कार केला, मला बोलू दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद, खूप आभारी. ಇನ್ನು ಇದೇ ವೇಳೆ ಡಾಕ್ಟರ್ ವಿನಾಯಕ್ ಮುತಾಲಿಕ್ ಪಾಟೀಲ್, ಬಾಜಿರಾವ್ ಮಾನೆ ಸರ್, ಸುಧೀರ್ ಮೋನಿ ತಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆಗಳನ್ನು ಹಂಚಿಕೊಂಡರು. सत्कार आहे हा 16च म्हणावा लागेल. त्याच्यासाठी मग प्रथम मी PKPS संस्थेचे आभार मानतो आणि इथे जे जमलेल्यांचे मी प्रथम आभार मानतो. तर सत्कार करायचा का असतो, जर हा सत्कार म्हणजे हा सत्कार एका कष्टाचा सत्कार आहे, हा सत्कार म्हणजे परिश्रमाचा सत्कार आहे, हा सत्कार हा बुद्धीचा सत्कार आहे. तर ह्या सत्काराला किंमत नाही, म्हणजे आपण तो कुठल्याही पैशाच्या याच्यात किंवा याच्यात आपण तो मोजू शकत नाही. तर यासाठी आम्हाला अत्यंत अभिमान आहे, मला स्वतःला आणि आमच्या गावबंधूंना सगळ्यांना, आमच्या गावाला एक अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे की स्नेहा माने आणि मयुरी माने यांनी एक चांगल्या आपल्या शिक्षणातून आपल्या अपार कष्टातून एक चांगली जागा मिळवली आहे. अब्दुल कलाम म्हणायचे की एवढं कष्ट करायला तुम्हाला उत्सुकता पाहिजे, अपार कष्ट करायची तुमची शक्ती पाहिजे. तर सूर्य कसा तळतो, तो तळतो आपलं सगळ्यांना माहिती आहे, तो जळतोही सगळ्यांना माहिती आहे, पण सूर्य व्हायसाठी आपण स्वतः पहिलं जळलं पाहिजे. जो जळतो त्याला कळतं की आपण किती जळतो, त्यानंतर तो सगळ्यांना प्रकाशमान करतो. तर हा अत्यंत
क्षण हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मला म्हणायचं आहे की एक स्नेहा माने हे डेव्हलपमेंट ऑफिसर झाल्या, त्याच्यानंतर मयुरी माने यांनी चांगल्या सायंटिस्ट पदापर्यंत त्यांनी एक मजल मारली. तसेच आपले 2 सुपुत्र हे आपलं देशाचं रक्षण करायला पुढे झाले. हा खरं तर इंग्रजांचा अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. कारण म्हणजे त्या माझ्या पुतण्या आहेत, उल्हास माने आणि दिलीप माने हे माझे चुलत भाऊ आहेत आणि या मुलींचा सत्कार करताय याचा मला खूप खूप अभिमान वाटतो. तर या सत्कारासंबंधी बोलायचं असेल तर मला असं सांगितलं की एक मुलगी आमचे स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले, दुसरे औषध क्षेत्रामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करते आहे. तर हे करत असताना शिक्षणाला किती महत्त्व आहे ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपल्याला माहिती आहे की माणूस जन्मल्यानंतर त्याचा जगण्यासाठी त्याला 3 मूलभूत गरजांची आवश्यकता असते. अन्न, वस्त्र आणि निवारा. हे जर योग्य मिळालं तर त्या माणसाची पुन्हा वाढ होते, म्हणजे लहानाचा मोठा होतो, पुन्हा मोठा होतो, अंगानं मोठा होतो. हे आपल्याला वजन फूटपट्टीनं उंचीमधून वजन काढावर वजन करून आपल्याला तपासता येतं, आपल्याला दिसतं. परंतु ह्या 3 मूलभूत गरजापेक्षा आणखीन एक गरज महत्वाची आहे ती म्हणजे शिक्षण. आणि म्हणून मूलभूत 3 गरजा म्हणण्याऐवजी आता आपण या सध्याच्या युगामध्ये माणसाला जगण्यासाठी 4 मूलभूत गरजांची आवश्यकता असं म्हणणे गरजेचं आहे. चौथी मूलभूत गरज म्हणजे शिक्षण. शिक्षणाशिवाय आपण आज या आजच्या जगामध्ये काही वावरू शकत नाही. तर शिक्षण ही जे आहे ही अशी प्रक्रिया आहे की या शिक्षणामुळं माणसाच्या बुद्धीचा आणि मानसिक विकास होतो, शरीराचा विकास. मला सांगू वाटलं सगळ्यांना, उल्हास माने तात्यासाहेब मोरे यांचे वडील मास्तर सर आहेत, आनंद माने आहे. आम्ही सगळी माझ्यावरचे लोक. माझ्याकडून पूर्वी कसं असायचं, शाळेत जायला फार प्रॉब्लेम व्हायचा. आम्हाला माहिती आहे, नंतर चिखलातून जायला लागेल सगळ्यांना माहिती आहे. आमच्या एवढीच्या लोकांना तीच परिस्थिती होती. आम्ही उल्हास माने मी असं सगळे चिखलातून शाळेत जायचे आहे, शेड्यूलला होतं चालू. त्यावेळी आम्ही फार कष्ट वाटायचं, फार कष्ट केलो. यश संपादन केलं, ज्ञान घेण्यासाठी भरपूर आम्ही कष्ट घेतलेलं आहे. पण त्या कष्टाची चीज आत्ता जर ह्या मुलांच्या रूपातून असं मला वाटतंय आणि त्याचा मला अभिमान वाटतं. हे मला सांगायचं जास्त महत्त्व होतं, कारण हे यश एवढं इझिली नाही मिळालं, याच्या मला फार मोठं कष्ट आहे. आणि जर आम्ही एज्युकेशनचं शिक्षणाचं महत्त्व समजून घेतलं नसतो तर मुलांना मी राईट मार्गदर्शन केलं नसतं. आता मला इथे थोडं असं वाटतंय की इथं जे मुलं जी आपली यश मिळवली तिथं पण आपण सगळं पालक लोक आहे. आमचं काम काय आता आमच्या मुलांना घरी की हे जिथं हे घडलेलं आहे सांगणं पाहिजे आमच्या मुलांना, आणि आमच्या मुलांना मी प्रोत्साहन दिलं पाहिजे. इथं ऐकून नुसतं न जाता त्यांना याचा उद्देश एवढा आहे आमचा, असं वाटतं मला यांचा तर सत्कार करायचा आहे, यांच्यामुळे बाकीच्यांना प्रोत्साहन मिळालं आणि अजून गावातली लोक, अजून गावातली मुलं असं उत्तम भारी मानली पाहिजे गावातल्या लोकांना, बरोबर असं मला वाटतं. तर सर्वांना परत एकदा शुभेच्छा आणि पुढच्या भविष्यासाठी उदंड असं तुम्हाला यश मिळो असे मी सदिच्छा व्यक्त करतो. ಧನ್ಯವಾದ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಹೂವಣ್ಣ ಚೌಗ್ಲಿ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಸುಭಾಷ್ ಗೋಸರವಾಡಿ ಸೇರಿದಂತೆ ಅಪ್ಪಾಸಾಬ್ ಮಿರ್ಜಿ, ತಾತ್ಯಾಸಾಬ್ ಚೌಗ್ಲಿ, ಗಣಪತಿ ಧನವಡಿ, ಗಣಪತಿ ಚೌಗ್ಲಿ, ಪದ್ಮಣ್ಣ ಪಣದೆ, ಅಣ್ಣಾಸಾಬ್ ಶಿಂದೆ, ಅಶೋಕ್ ಜೋಶಿ, ವಿಲಾಸ್ ಪವಾರ್, ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಲಂಗೋಟಿ, ರಾಜಾರಾಮ್ ಮಾನೆ, ದತ್ತಾ ಮಾನೆ, ಸುಭಾಷ್ ಉನ್ನಾಳೆ, ಸುನಿಲ್ ಪಾಟೋಳಿ, ಬಸಪ್ಪ ಕಾಂಬ್ಳೆ, ಶಶಿಕಾಂತ್ ಧನವಡೆ, ಸಂಜಯ್ ಮಾನೆ, ಮೋಹನ್ ಪಾಟೋಳಿ, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಧಾಬಡೆ, ರಾಜು ಪವಾರ್, ಸಚಿನ್ ಶಿಂದೆ ಸೇರಿದಂತೆ ಸಹಕಾರಿಯ ಸದಸ್ಯರು, ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದವರು, ಗ್ರಾಮದ ಮುಖಂಡರು, ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. प्रास्ताविकामध्ये काय बोलायचं मला पण काय कळणार, कारण याला शेजारा मी कारण याच्यामध्ये फेरोड झालेला माणूस आहे. मी खूप परीक्षा दिलोय. पंच न्यूಸ್ಗಾಗಿ ಇಂಗ್ಳಿಯಿಂದ ಬಸವರಾಜ್ ತಾರ್ದಾಳೆ.